इकडे पावसाळी अधिवेशनाचा आज सूप वाजला आणि तब्बल 16 दिवस चाललेल्या अधिवेशनात एकही विधेयक मंजूर झालं नाही। काल ललित मोदींच्या ट्रॅव्हल डॉक्युमेंटवरून गरमागरम चर्चा झाली ना सरकार झोकलं ना विरोधक। शेवटी आज सकाळी संसदेची दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली। आता जीएसटी साठीच्या घटना दुरुस्तीसाठी सरकार एक विशेष अधिवेशन बोलण्याचा विचार करते। दरम्यान अधिवेशनाचं सूप वाजल्यावर काँग्रेसच्या खासदारांनी मोर्चा काढला। पंतप्रधानांनी सगळ्या अधिवेशनात धरलेल्या मौनाचा काँग्रेसनं तीव्र शब्दात निषेध केला। यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला। मोदींमध्ये दम नाही, ते पळपुटे आहेत अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी मोदींवर केली। I'm proud to say that we have set a benchmark of high standards मैं उनसे चुनाव लड़ा, मुझे लगता था ठीक है हम चुनाव हार गए मगर आदमी में दम है, मुझे ये लगता था। मुझे आज लग रहा है कि आदमी में दम नहीं है। हमें समझ आ गई ये बात कि ये प्रधानमंत्री डरता है और हम अटैक करेंगे इस पे और इतना प्रेशर डालेंगे प्रधानमंत्री पे कि ललित मोदी वापस आएगा और जो क्रिकेट में हो रहा है वो ठीक उसमें सफाई होगी। मोदी जी में गट्स होगी कि वो इसको पास कर देंगे। जब लड़ाई शुरू हुई और जब प्रेशर बढ़ा, मोदी जी घूम के भागे। रियलिटी है, घूम के भागे। एक बार ऑर्डिनेंस लगाई, दूसरी बार ऑर्डिनेंस लगाई और तीसरी बार लगाओ ना लगाओ, लगाओ ना लगाओ, फेल। अब यहां पे मैं मोदी जी से कह रहा हूं, आपके लिए अपॉर्चुनिटी है। मैं आपका विपक्ष का नेता हूं, आपके लिए बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है। ललित मोदी को पकड़ के यहां लाओ और क्रिकेट की सफाई करो। चर्चा करण्यासाठी थेट दिल्लीला जाऊया। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, आपण बघतोय की पावसाळी अधिवेशन, पाऊस तर कमी पडला मात्र पाण्यात वाहून गेलं असं म्हणायला काहीच हरकत नाही। अनेक महत्त्वाचे विधेयकं लटकलेली आहेत आणि अर्थातच दोघंही जण एकमेकांवरती दोषारोपण करतायत। काय सांगाल? बिलकुल, संपूर्ण अधिवेशन पाण्यातच गेलं असंच म्हणावं लागेल। आता शेवटचा दिवस सुद्धा जो होता तो सुद्धा पाण्यात गेलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आता एनडीएची बैठक सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा एनडीएची बैठक सुरू झालेली आहे आणि पुढे काय रणनीती करायची या संदर्भातची ही बैठक आहे। त्याचबरोबर आता एक मार्च निघणार आहे विजय चौक ते पार्लमेंट संसदेपर्यंत। सर्व एनडीएचे जे खासदार आहेत, एनडीएचे जे पक्ष आहेत, पक्षाचे प्रमुख जे नेते आहेत, खासदार आणि प्रमुख, हे सर्व पायी चालत जाणार आहेत संसदेपर्यंत। निषेध म्हणून, विरोध म्हणून, काँग्रेस सरकारचा विरोध म्हणून किंवा काँग्रेसचे जे खासदार आहेत, काँग्रेस सरकारने त्यावेळेस जे काही घोटाळे केले त्याचा विरोध म्हणून, त्याचबरोबर आता संपूर्ण अधिवेशनामध्ये कामकाज होऊ दिलं नाहीये म्हणून त्यांचा विरोध म्हणून हा मार्च निघणार आहे आणि सर्व एनडीएचे घटक पक्ष यामध्ये समावेश असणार आहेत। शिवसेना सुद्धा या मार्चमध्ये सहभागी असणार आहे। मात्र एनडीएच्या या बैठकीमधून काय बाहेर निघतंय हे पाहणं गरजेचं आहे। अगदी खरंय रामराजे, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। दिल्लीहून आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे दिल्लीची एकूणच माहिती आपल्याला देत होते, तिथल्या राजकारणाची, संसदेचं काय झालं। एक छोटासा इथे ब्रेक घेण्याची। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।